जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 12वा. विवेक वैराग्य नाम. समास 3. भक्त निरूपण नाम. समर्थ या विवेक वैराग्य नाम दशकामध्ये आपल्याला प्रपंच आणि परमार्थ यांचा मेळ कसा घालायचा यांचा मेळ घालण्याचं शास्त्र समजावून सांगत आहेत. प्रपंचात राहून परमार्थ साधता येत नाही किंवा परमार्थ करत असताना प्रपंचात उत्कर्ष होत नाही अशी सर्वसामान्य मनुष्यांची मनोधारणा असते. अज्ञानातून आलेली ही धारणा धादांत चुकीची आहे असं सांगत समर्थ या दशकातून जणू आपल्या डोळ्यात बोधांजन घालत आहेत. आपण केवळ प्रारब्धावर अवलंबून असू नये. पुरुषार्थ गाजवून विचार आणि कृतीला योग्य दिशा द्यावी. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी विवेक जागृत ठेवून सतत प्रयत्नशील असावं असं त्यांनी मागच्या प्रत्यय निरूपण नामात सांगितलेलं आहेच. त्यामुळं प्रपंचात जो सफल होतो त्याचीच परमार्थासाठी आवश्यक असणारी विवेक विचाराची प्रवृत्ती तयार होत असते. या विवेक बोधाचंच विस्तृत असं विवरण समर्थ या भक्त निरूपण नाम समासात करत आहेत. चौथ्या नवविधा भक्ती या दशकातील आत्मनिवेदन भक्ती या समासात भक्तांची व्याख्या आपण अभ्यास केलेलीच आहे. त्यात समर्थांनी सांगितलंय की भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विन काहीच नव्हे समाधान. म्हणजे परस्पर विरोधी गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत. जो भक्त आहे तो भगवंतापासून विभक्तपणे राहूच शकत नाही आणि जो विभक्त आहे तो कधीही भक्त असूच शकत नाही. भक्त असणं ही एक कला आहे, ती शिकून घ्यायला हवी. आपल्या जीवनातील विभक्तपणाची जी स्वाभाविक स्थिती असते ती अज्ञानातून आलेली असते. खरं तर परमात्म स्वरूपापासून आपण वेगळं असतच नाही, मात्र आपली तीव्र देहबुद्धी अज्ञान आपल्याला भगवंतापासून वेगळं ठेवतं. भक्त होताना अज्ञान देहभाव दूर सारायचाच आहे. ही कला शिकायची म्हटल्यावर ती शिकवणारा कोणीतरी असायला हवा. आपण त्याच्याकडं जायला हवं. यावर मार्गदर्शन करताना किंबहुना या समासाची दिशा ठरवताना समर्थ सांगतात. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पहावा विवेक. इहलोक आणि परलोक बरा पहावा. म्हणजे या पृथ्वीवर या जगामध्ये असंख्य करोडो लोक आहेत. त्यांनी विवेक करून आपला इहलोक म्हणजे काय, पृथ्वीलोक आणि परलोक कसा सुधारेल हे नेहमी पाहावे. इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे. परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. म्हणजे या इहलोकामध्ये सुख मिळावे म्हणून व्यवहार कुशल जाणत्या माणसांची संगती धरावी. तर परमार्थ साधण्यासाठी सद्गुरू करणे हे फार आवश्यक आहे. याचाच अर्थ इहलोक आणि परलोक अशा दोन्ही लोकांमध्ये गती प्राप्त करणारे फार दुर्मिळ असतात. जसं प्रपंच आणि व्यवहारात यश संपादन करण्यासाठी आवश्यक ज्ञान घेण्यासाठी त्या क्षेत्रातील जाणत्या लोकांची संगत धरावी लागते, तसं
परमार्थ यशस्वी होण्यासाठी, परमार्थ आपला स्वभाव होण्यासाठी सद्गुरू असलाच पाहिजे. त्यांच्या कृपा आशीर्वादाशिवाय परमार्थ साधणं केवळ अशक्य आहे. त्यामुळं सद्गुरूंकडे जाऊन काय साधायचं याविषयी मौलिक मार्गदर्शनही समर्थ या ठिकाणी करत आहेत. बऱ्याचदा आपण सद्गुरूंकडे जातो, पण का जातो याची ठोस कल्पना आपल्याला असतेच असं नाही. तशी कल्पना असणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. आपला उद्धार व्हावा म्हणून सद्गुरू आपल्याला त्यांच्याकडे बोलावत असतात. ही खरं तर त्यांची कृपाच असते, पण आपल्या ते ध्यानातच येत नाही. सद्गुरूंकडे जाऊन अज्ञानवश किंवा अज्ञानापायी भलतं सलतं मागून घेऊन आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत असतो. हे सर्वांनी नीट लक्षात ठेवावं. विश्वविख्यात श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्या सोपान महाराजांना, आपल्या दादांना म्हणजे आपल्या स्वतःच्या भावांना त्यांनी सद्गुरू केलेला आहे. तसंच नामदेव महाराज हे तर स्वतः श्री विठ्ठलांशी बोलत असत, हितगुज करत असत, त्यांच्याबरोबर जेवण करत असत, पण त्यांना सुद्धा सद्गुरू करावा लागला. म्हणजे एक वेळेस श्री विठ्ठलांनीच त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि ते कार्य त्यांनी छोट्याशा मुक्ताबाईला ते सोपवलं. त्यावेळेस सर्वजण म्हणजे सर्व संत मंडळी बसलेली असताना त्यांनी म्हणजे मुक्ताईनं कुणाला किती ज्ञान प्राप्त आहे ही परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि संत गोरा कुंभार यांना मडकी बनवण्याच्या थापटण्याने प्रत्येकाच्या डोक्यात टप्पल मारून कुणाला किती ज्ञान आहे हे समजण्यासाठी, खात्री करण्यासाठी टप्पल मारण्यास सांगितलं. त्यावेळेस बरोबर नामदेव महाराजांच्यावर नंबर आल्यानंतर त्यांनी रागाने द्वेषाने बोलायला सुरुवात केली आणि सांगू लागले की मी तर श्री विठ्ठलांच्या बरोबर दररोज जेवतो, दररोज त्यांच्याशी बोलतो, गप्पा मारतो आणि ही कसली वेगळी चेष्टा लावली, ही कसली परीक्षा घेताय, माझा स्वतः देवाबरोबर दररोजचा संपर्क आहे. असं म्हटल्याच्या नंतर मुक्ताई म्हणाली, हे मडकं मात्र कच्चं आहे. याचा अर्थ काय की नामदेव महाराजांना दररोज देवाशी गप्पा मारून किंवा बोलण्यामुळे, संपर्कामुळे थोडा का होईना अहंकार आला होता की देव स्वतः माझ्याशी बोलतोय, संपर्क करतोय किंवा मी देवाबरोबर जेवण करतो म्हटल्यावर मला कशाची या विश्वामध्ये गरज नाही. आणि ते सरळ विठ्ठलाकडे गेले आणि त्यांना सांगितलं. त्यावर श्री विठ्ठल हसले आणि म्हणाले, नामदेवा, अरे तुला हे समजलंच नाही की या विश्वामध्ये परमार्थामध्ये काही केल्या सद्गुरूंची ही आवश्यकता असते. त्यानंतर नामदेव महाराजांनी विसोबा खेचर यांना आपलं सद्गुरू केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला सर्वांना माहीतच आहे, पण यातून घेण्यासारखं काय आहे, सद्गुरूंची ही प्रत्येकाला आवश्यकता असते. सद्गुरू कृपा ही असायलाच पाहिजे. बघा ना, एवढ्याशा मुक्ताईला जे ज्ञान होतं ते सुद्धा श्री नामदेव महाराजांना त्या वेळेला नव्हतं. म्हणजे समर्थांनी आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय सांगितले की इहलोक साधण्यासाठी, प्रपंच नेटाने करण्यासाठी जाणत्याची ज्याला ज्ञान आहे अशा जाणत्याची संगत धरावी, पण प्रपंचासाठी सद्गुरू नाहीत. हेही सर्वांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे. सद्गुरूंशिवाय इतर कुणीही परलोक साधून देण्याला आपली मदत करू शकत नाही. त्यामुळं प्रापंचिक मागण्या पुऱ्या करा असं म्हणून त्यांना प्रपंचात खेचू नये. संसारात अडचण झाली की आपण तात्काळ सद्गुरूंकडे धावतो, त्या गोष्टी त्यांच्या कानावर घालतो, इथपर्यंत ठीक आहे. पण आपल्या मनाप्रमाणेच त्याच्यावर सद्गुरूंनी मार्ग काढावा असं म्हणत त्यांना आपण वेटीस धरतो आणि इथंच आपली चूक होते. जत्रेमध्ये
मोठ्या माणसांना देवदर्शन महत्त्वाचं वाटतं, पण बच्चे कंपनीला लहान मुलांना खेळण्याचं आकर्षण असतं. मोठी मंडळी मुलांना जवळजवळ ओढतच देवदर्शनासाठी नेत असतात, पण मुलं मात्र सजलेल्या दुकानांकडं धाव घेत असतात किंवा पाळणे झुले यांच्याकडे धाव घेत असतात. आपण मोठो झालो तरी आपली ती मुलांसारखी वृत्ती मात्र सुटलेली नसते. सद्गुरू आपल्याला परमार्थाला लावत असताना आपण त्यांना मायेच्या बाजारात खेचून आणू पाहतो. जीवनातील सद्गुरूंचं स्थानच असं आहे की प्रपंचातील अडचणी दूर करा असं आपण त्यांना हक्कानं सांगू शकतो, आणि तेही तितक्यात शांतपणे, पण अधिकारवाणीनं परमार्थ प्राप्तीच्या गोष्टी सांगत राहतात. आपल्या अंतिम कल्याणाचा उपदेश देत राहतात. गुरु शिष्याचं नातं हे असं विलक्षण आहे. सद्गुरू आपल्या जीवाचं शिल्प घडवत असतात. प्रापंचिक गोष्टी घेऊन त्यांच्याकडं न जाता ते जे आपलं शिल्प घडवत असतात त्याविषयीची जिज्ञासा उरी बाळगून त्यांच्याकडे गेल्यास त्यांना अपार आनंद होतो. त्यामुळं सद्गुरूंकडे जाऊन काय मागावं, काय विचारावं याचं मार्गदर्शन एक सद्गुरूच शिष्याला करू शकतात. तेच समर्थ पुढील ओवीतून सांगत आहेत. सद्गुरूसी काय पुसावे, हेही कळेना स्वभावे, अनन्य भावे एक भावे, दोन्ही गोष्टी पुसाव्या. म्हणजे सामान्य लोकांना त्यांच्या अज्ञानी स्वभावामुळे सद्गुरूंना काय विचारावे हेही कळत नाही. अनन्य भावाने एकनिष्ठपणे त्यांना पुढील दोन गोष्टी विचाराव्यात. याचाच अर्थ मुलाबाळांचे प्रश्न, प्रापंचिक अडचणी घेऊन सद्गुरूंकडे जायचं का, या दृश्य सृष्टीच्या पलीकडे असणाऱ्या परमतत्वाला आपल्या जीवनात उतरवण्याची सद्गुरूंची जी धडपड चालू आहे त्याविषयी जिज्ञेसेतून आपले प्रश्न घेऊन जायचं, हे सामान्य जीवाला खरंच कळत नाही. अशा वेळी अनन्यतेनं त्यांनी सद्गुरूंना दोनच प्रश्न विचारावेत. दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण, आपण कोण, या गोष्टींचे विवरण केलेची करावे. म्हणजे त्या दोन गोष्टी कुठल्या म्हणाल तर एक म्हणजे देव कोण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोण आहोत ह्या आहेत. याचे सद्गुरू जे उत्तर देतील याचे विवरण वारंवार करावे. पहा, मनातील सर्व कल्पनांना तिलांजली देऊन उगीच विचारायचे म्हणून न विचारता अत्यंत तळमळीनं शरणागत होऊन सद्गुरूंना दोन प्रश्न विचारावेत, ज्याच्या उत्तरासाठी कदाचित आपल्याला जीवनभर साधना करत राहावं लागेल, साधना करत बसावं लागेल. आणि ते दोन प्रश्न म्हणजे देव कोण आणि मी कोण. बालपणापासून हा देह सतत वाढतोय. तो देह म्हणजेच मी आहे का? माझ्याप्रमाणेच अवतीभोवती अनेक देहधारी आहेत. एका टप्प्यावर त्यांनी कमावलेलं सारं काही इथंच सोडून त्यापैकी काही जण इहलोक सोडून निघून जाताना मी पाहत आलोय. ते गेले कुठं? ते आले होते तरी कुठून? मीही त्यांच्याप्रमाणेच आहे. मग मी आलो कुठून? मी आहे कोण? त्याचबरोबर ज्याचं भजन पूजन नामस्मरण ध्यान मी करतो तो देव म्हणजे कोण, असे प्रश्न पडणं आणि त्यांची उत्तरांची आस लागणं हे मुमुक्षुत्वाचं लक्षण आहे. आपल्याला साधक बनण्याची फार घाई असते, पण वास्तविक जिथं आपण बद्धपणालाही मागं टाकलेलं नसतं तिथं मुमुक्षत्व येणार तरी कुठून? ज्या क्षणी मी कोण, देव कोण असे प्रश्न मला पडतील
तो जीवनातील खरा मंगलमय क्षण म्हणता येईल. आपण अशा कोड्यात पडलेलं पाहून सर्वाधिक आनंद जर कुणाला होत असेल तर तो सद्गुरूंना, संत हृदयाला होतो. प्रामाणिकपणे या दोन प्रश्नांची विचारणा जो करतो त्याच्या जीवनशिल्प घडविण्याच्या कामानं वेग घेतलेला असतो. या प्रश्नांची उत्तरं समर्थ कशी देतात ते पाहणं मोठं रंजक कार्य ठरणार आहे. दासबोधाचा हा चिंतनाभ्यास हे निरूपण सलग 450व्या निरूपणात पोचणं ही श्री समर्थ रामदास स्वामी सद्गुरू यांची असीम कृपाच आहे. त्यांच्या कृपेनं भक्तांची स्थिती आपल्याला प्राप्त हो ही सदिच्छा. या निरूपणामध्ये सद्गुरूंकडे जाऊन नेमकं काय मागावं, त्यांच्याशी संवाद कसा साधावा याचं चिंतन आपण केलेलं आहे. मी कोण आणि देव कोण असे दोन प्रश्न सद्गुरूंना विचारावेत. त्यांच्या संगतीत राहून या दोन्ही प्रश्नांवर मनन चिंतन करावं असं प्रतिपादन, अशी इच्छा समर्थ इथं करत आहेत. स्वस्वरूप दर्शनासाठी म्हणजे आत्मदर्शनासाठी सद्गुरू हवेच कशाला? परब्रह्म आणि जीव यांचा थेट संवाद असताना सद्गुरू रूपी मध्यस्थ पाहिजेच कशाला, असा एक जोरदार मतप्रवाह दिसून येतो. परब्रह्म ही एखादी वस्तू नाही की जी घेऊन दुसऱ्याला देता येते. त्यामुळं सर्वत्र संचलेलं परब्रह्म सद्गुरू जीवाला प्रदान करतात. या वाक्यावर समाजाचा आक्षेप असतो. ही परमवस्तू सद्गुरू आपल्याला देऊ शकतील का या प्रश्नावर उत्तर समर्थ याच समासातून मोठ्या गुह्य पद्धतीने देत आहेत. पहा, रामचरितमानसमध्ये तुलसीदास म्हणतात, श्री गुरु चरण सरोज रजनिज मनो मकुरु सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसू जो दायकू फलचारी. म्हणजे श्री गुरु चरणांची धूळ मी माझ्या मनरूपी दर्पणाला लावतोय जेणेकरून तो स्वच्छ होईल. मी रघुनाथाच्या यश कीर्तीचं वर्णन करतोय जेणेकरून मला चारही फळांची म्हणजे कोणती फळं? धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही फळांची प्राप्ती होईल. एकीकडं सद्गुरूंप्रती तुलसीदासांची अशी निष्ठा आहे, तर दुसरीकडं निरीश्वरवादी मंडळी सद्गुरूंच्या आशेवर, आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह लावत आहेत. अशा दोन विचार प्रवाहांच्या भोवऱ्यात सामान्य जीव अडकतो. सद्गुरूंनी सांगून ठेवलेलं आहे की सद्गुरू जीवासाठी नेमकं काय करतात. तर सद्गुरू आरशावर पडलेली धूळ बाजूला सरकवायला, बाजूला सारायला ते सांगतात. आपलं चुकतं कुठं हेही ते सांगतात. आपल्याला जाग करण्याचं काम ते करतात. यावरून तुलसीदास आणि सद्गुरूंचं सांगणं एकच आहे हे ध्यानात येतं की सद्गुरू बाहेरून काही आणून आपल्याला देत नसतात, तर ते आपल्याकडूनच काही करून घेत असतात. त्यांच्या सांगण्यानुसार आपण वागलो तर आपल्या मनरूपी आरशावरील धूळ निघून जाते आणि त्या स्वच्छ दर्पणात, त्या स्वच्छ आरशात रामरायाचं दर्शन आपल्याला घडतं. आपलं मन अज्ञानानं झाकळलेलं असतं. ते अज्ञान दूर सारून शुद्ध मनात स्वतःचं प्रतिबिंब पाहण्याची कला सद्गुरू आपल्याला शिकवतात. आपल्या जवळ जे जे म्हणून आहे असं आपल्याला भासतं ते सारं अज्ञान आहे, माया आहे हे कुणीतरी सांगण्याची आवश्यकता असते आणि सद्गुरूच ते करू शकतात. म्हणूनच आपण सद्गुरूंना मी कोण आणि देव कोण हे दोन्ही प्रश्न अगदी तळमळून विचारावेत. सद्गुरूच त्यांची सार्थ उत्तरं देऊन आपल्या मनाचं समाधान करू शकतात. कुणी म्हणेल की मी कोण
किंवा देव कोण या प्रश्नांची उत्तरं पुस्तकात आणि ग्रंथात मिळतील की पुस्तकात वाचून उत्तरं शोधणं हे शाळा महाविद्यालयांच्या परीक्षेत गुण मिळवण्या इतपत ठीक आहे? थोडा विचार करूया. विद्यार्थी दशेत केलेला कितीकसा अभ्यास आपल्या लक्षात राहतो? बहुतांश तो विस्मरणात विसरून जातो, कारण त्यावेळी केलेला तो अभ्यास आपल्या हृदयापर्यंत गेलेलाच नसतो. तो फक्त परीक्षेपुरता असतो, वरवरचा असतो. पण तेच जर एखादी गोष्ट मनापासून केलेली असेल, एखादी कविता पाठ केलेली असेल किंवा एखादा प्रयोग अगदी जीव ओतून केलेला असेल तर ती गोष्ट आपल्या हृदयात कोरलेली जाते, एकदम कोरून राहते. तसं दासबोधांसारख्या ग्रंथातून मी कोण आणि देव कोण या प्रश्नांची उत्तरं मिळतील सुद्धा. पण सद्गुरूंनी दिलेल्या साधनरूपी दिव्याच्या उजेडात आपण त्या प्रश्नांचा धांडोळा प्रामाणिकपणे घेत आहोत का? त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची खरी तीव्र तळमळ लागलेली आहे का? याचा स्वतःशीच विचार करावा. हे दोन प्रश्न मनात कायम घर करून असतील तर आपल्याला मुमुक्षत्व आलं आहे असं म्हणायला वाव आहे. हे लक्षात ठेवा. पहा, परमार्थाचा अधिकारी कोण होतो हे समर्थांनी आपल्याला 3ऱ्या दशकातच सांगून ठेवलेलं आहे. ते म्हणजे तैसा संसारे दुःखवला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. म्हणजे जो प्रपंचातील दुःखांनी गांजलेला, त्रिविध तापांनी पोळलेला आहे, तोच अंतकरणातून कळवळून मी कोण आणि देव कोण या प्रश्नांचा छडा लावण्यासाठी सद्गुरूंचरणी लीन होतो. तूच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, करता करविता तूच आहेस, पण मला तू सापडत नाहीस असं काकुळतीला येणं हे मोठ्या सद्भाग्याचं लक्षण आहे. जेव्हा अशी तळमळ लागते तेव्हा सद्गुरू काय करतात? प्रपंचातील दुःख दूर करणं ते त्यांच्या दृष्टीनं फारच किरकोळ आहे. दुःखानं का होईना, पण देव कोण आणि मी कोण या दोन प्रश्नांच्या उत्तराची तळमळ जर आपल्याला भगवंतापर्यंत नेणारी असेल तर हेच फार छान. आता हेच तुकोबारायांच्या शब्दात सांगायचं झाल्यास बघा, त्यांची ओवी आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संवंसार. म्हणजे दुष्काळाच्या झळांनी दिवाळं निघालं ते बरंच झालं. अपचन झालेलं अन्न उलटी होऊन बाहेर पडावं, तसं या दुःखात तुझ्या चिंतनानं हे दृश्य जग, हा प्रपंच मला ओकून बाहेर टाकता आला. त्यातील आसक्ती कमी होऊ शकली. फक्त तुझाच आता आधार वाटू लागलाय. अशा रीतीनं जीवनातील दुःखांच्या मदतीनं मुमुक्षत्वाची स्थिती प्राप्त करून देणं हे सद्गुरूंचं आपल्या जीवनातील प्रथम कार्य असतं. त्यातूनच आपली भक्त बनण्याकडं वाटचाल सुरू होते. त्यासाठीच पुढे समर्थ म्हणतात, आधी मनुष्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलीची करावे. म्हणजे आधी मुख्य देव कोणता हे जाणून घ्यावे आणि नंतर आपण भक्त म्हणजे कोण हे जाणून घ्यावे. त्यासाठी पंचीकरण आणि महावाक्यांचे विवरण म्हणजे अर्थ जाणून श्रवण मनन निधिध्यासन पुन्हा पुन्हा करीतच असावे. सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ, आपण कोण हा केवळ शोध घ्यावा. म्हणजे हे सर्व केले असता शाश्वत आणि निश्चळ अशा परब्रह्माची ओळख होते. आपले खरे स्वरूप काय आहे याचाही शोध घ्यावा.
सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता आदी कारण भगवंता ओळखेले पाहिजे. म्हणजे सारासार विचार केला असता महावाक्यातील शब्द हे शाश्वत नसतात हे जाणून घ्यावे आणि हा विचार करणारा अंतरात्मा म्हणजेच आपण कोण हे आधी ओळखले पाहिजे. बघा, सद्गुरू आपल्याला साधन देतात. साधनाभ्यासातून विवेक मिळतो. विवेक विचार अंगी बाणू लागणं ही सद्गुरूंची कृपाच असते. ही कृपाच होय. ही कृपाच भगवंत भेटीच्या परमोच्च स्थितीची अनुभूती आपल्याला देते. याशिवाय भगवंताला ओळखण्याचा अन्य दुसरा कुठलाही मार्ग नाही. मग प्रश्न असा उद्भवू शकतो की सद्गुरूंनी दिलेलं नामासारखं साधन आणि त्या आधारे भगवंताची भेट होईल हे त्यांनी दिलेलं वचन वेगवेगळं आहे का? अर्थातच नाही. अतिशय चंचल असणाऱ्या मनाला स्थिर करण्याचं अंतर्मुख करण्याचं काम भगवंताचं नाम करतं. अंतर्मुख झाल्याशिवाय सारासार विचार करता येत नाही. नामाशिवाय वेगळी साधना नाही. मनामध्ये नाम स्थिरावणं, नामात मन रमणं, नामाचं प्रेम लागणं, मनाच्या हिंदोळ्यांना आळा बसणं, मन स्वस्थ होऊन ते एकाग्र होणं, अशा साधनेच्या उत्तरोत्तर प्रगतीतून सारासार विचार दृढ होतो. शाश्वत काय अशाश्वत काय याचा अचूक असा निवाडा करता येतो. म्हणून पुढे समर्थ सांगतात, निश्चळ चंचळ आणि जड अवघा मायेचा पवाड यामध्ये वस्तू जाड जाणार नाही. म्हणजे निश्चळ चंचळ आणि जड हा सर्व तर मायेचाच विस्तार आहे. म्हणून हे सर्व नाशिवंत आहे. नाशिवंत होय. मायातीत असे जे परब्रह्म ते मात्र असे नाशिवंत नाही. ते परब्रह्म धुंडावे, विवेके त्रैलोक्य हिंडावे, माईक विचारे खंडावे. परीक्षावंती म्हणजे परीक्षावंत माणसाने विवेकाने सर्व त्रैलोक्यांचा शोध घ्यावा आणि सारासार विचाराने जे माईक त्याचा त्याग करावा आणि परब्रह्माचा शोध घ्यावा. बघा किती सुंदर असं सांगितलेलं आहे समर्थांनी आपल्याला. विवेक केल्यामुळं या मायेच्या पसाऱ्याचं जे पृथक्करण आपल्या हाती लागतं त्याचंच वर्णन समर्थांनी या 2 ओव्यांमध्ये सारांशानं संक्षेपानं केलेलं आहे. दृश्याला सत्य मानून आपण त्यात गुरफटून गेलो आहोत. साधना अभ्यासानं जेव्हा आपलं मन सूक्ष्म होत जातं तेव्हा असं लक्षात येतं की हे दृश्य जग निश्चळ चंचळ आणि जड वस्तूंचं मिश्रण आहे. मनाची जशी भूमिका असेल त्या पद्धतीनं आपल्याला हे जग भासतं. गृहिणींपासून ते नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी कुणी असो, त्या प्रत्येकाचं मन रोजच्या कामात त्यात येणाऱ्या चढ उतारात गुंतून गेलेलं असतं. त्याच विचारानं मन जड झालेलं असतं. ते भौतिक गोष्टींशी चिकटलेलं असतं. त्यामुळं हे विश्व आपल्यासाठी जड असतं. जड मन विश्वाला सत्य मानून त्यात रमतं. जेव्हा आपण साधन नेटानं करू लागतो, दासबोधासारखे ग्रंथ वाचतो, तेव्हा असं ध्यानात येतं की या विश्वाचा नियंता कोणीतरी वेगळाच आहे. त्याच्याच शक्तीनं हे सारं चलनवलन होतंय. दृश्य जग मिथ्या असून त्या मागची कार्यकारण शक्ती अर्थात अंतरात्मात सत्य आहे. या जाणीवेपर्यंत मन येऊन पोचतं. मात्र निश्चळ स्थिती समजून घेण्यात मनाचा काहीही उपयोग होत नाही. कारण निश्चळ स्थितीत मनालाही प्रवेश नसतो. तिथं जाऊन मन थांबतं. मग पुढं जाण्यासाठी काय करायचं? बघा, निश्चळ म्हणजेच देव कोण या प्रश्नाचं उत्तर होय. निश्चळ स्थितीत मनाला प्रवेश निषिद्ध आहे. म्हणजे तिथं प्रवेश भेटत नाही.
निश्चळाला जाणण्यासाठी सद्गुरू समर्थ उपाय सांगतात तो असा आहे की विवेक विचारानं दृश्यातील चंचल जड दूर करावं आणि जे शिल्लक उरतं ते निश्चळ होय. निश्चळाला वेगळेपणानं जाणता येत नाही. ते आहे याच स्थितीत ते निश्चळ असतं. आपणच त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं, तदाकार व्हावं लागतं. ही कला केवळ सद्गुरूंच्या कृपेनंच आपल्याला अवगत करता येऊ शकते. जड आणि चंचळाला अंतरंगातून दूर करण्यासाठी पंचीकरण महावाक्यांचं चिंतन फार उपयोगी आहे. त्याविषयीचा अभ्यास समर्थ आपल्याकडून पुढील काही भागात करून घेणारच आहेत. अत्यंत तळमळीनं शरणभावानं मी कोण आणि देव कोण हे प्रश्न सद्गुरूंना विचारल्यावर जीवाची भगवंताची एकरूपता कशी साधते हे आपण सद्गुरू मुखातूनच समजून घेत आहोत. काही आत्ताच्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत यासाठी सद्गुरू साधन देतात. ते साधन आपल्याला अज्ञानरूपी तिमिरातून ज्ञानरूपी तेजाकडे नेतात. अज्ञानाच्या अंधकारात ठेचकाळणाऱ्या मनाला गुरुबोधांच्या ज्ञान ज्योतीचा प्रकाश मिळतो आणि त्या प्रकाशात तो आत्मबोधाच्या दिशेनं वेगात वाटचाल करू लागतो. देहबोध ते आत्मबोध या प्रवासात उपयुक्त ठरणारं पंजीकरण महावाक्य यावरील विवेचन समर्थ आता आपल्याला करणार आहेत. जड चंचल आणि निश्चळ यांचं मिश्रण म्हणजे हे ब्रह्मांड आहे. यापैकी जड आणि निश्चळ माईक आहेत. मनुष्याच्या मनस्थितीनुसार स्वभावानुसार त्याला जड चंचळाची सत्यासत्यता भासू लागते. निश्चळामध्ये मनाला प्रवेश नसल्यामुळं त्याला जाणायचं कसं यावर मार्गदर्शन करताना समर्थ सांगतात, हे मना जड व चंचळातील अशाश्वतपणा तू समजून घे. ते अशाश्वत आहे, असत्य आहे हे तू एकदा का स्वीकारलंस की ते सर्व दूर होऊन जे शिल्लक उरेल ते निश्चळ असं तू निशंकपणे समज. हे नीट करण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. लहान मुलं व्यापार नावाचा एक खेळ खेळतात. आपल्यापैकी अनेकांनी तो खेळलाही असेल. या खेळात खऱ्यासारख्या दिसणाऱ्या पण खोट्या नोटा देऊन वस्तूंची देवाणघेवाण व्हायची, मालमत्ताही खरेदी करता यायची. असे बरेच सामग्री आपण घ्यायचो. बालमन त्या व्यवहारात अगदी रमून जायचं. पण आता मोठेपणी त्या नोटांचं खोटेपण लक्षात आलेलं असतं. खरं हातात आलं की खोटं आपोआप निसटून जातं. हेच सूत्र परमार्थातही लागू पडतं आणि तेच समर्थ आपल्याला पुढे सांगत आहेत. पुढील ओव्यांमधून ते सांगत आहेत. ते परब्रह्म धुंडावे, विवेके त्रैलोक्य हिंडावे, माईक विचारे खंडावे परीक्षवंती. खोटे सांडून खरे घ्यावे, परीक्षवंती परीक्षावे, मायेचे अवघेची जाणावे. रूपमाईक म्हणजे परीक्षावंतांनीच खऱ्या खोट्याची परीक्षा करून खोटे असेल ते सोडून खरे असेल ते घ्यावे. मायेचे सर्व रूपच माईक आहे हे जाणून घ्यावे. पहा, मनाला त्रैलोक्यात हिंडू द्यावं. माया नगरीत जितकं लांब त्याला जायचं असेल तितकं लांब त्याला जाऊ द्यावं. सृष्टीतून त्याला जे जे आणावंसं वाटतं ते आणू द्यावं. त्या प्रत्येक वस्तूंची तपासणी करावी. जसं सोनार त्याच्याकडं मोड म्हणून आलेलं सोनं घासून तापवून काही रसायन टाकून तपासतो आणि त्या सोन्याच्या शुद्धतेची खात्री पटली की मगच तो ते स्वीकारतो. तसं सृष्टीत काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे तपासावं. खोटं बाजूला सारून
खरं तेच स्वीकारावं. परीक्षावंतांच्या पारखी नजरेतून जर आपण पाहिल्यास सृष्टी कशी दिसते हे आपल्याला समर्थ पुढील ओळींमधून सांगत आहेत. पंचभूतिक हे माया, माईक जाये विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया, नासिवंत. म्हणजे जे जे सर्व पांचभौतिक आहे ते सर्व माया असून जे जे माईक आहे ते सर्व अंती नाश पावते. म्हणून पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून जे 8 देह आहेत ते सर्व नाशवंत आहेत. हे जाणून घ्यावे, हे सर्वांनी जाणून घ्यावे. म्हणजे दृश्य जगातील मी माझ्या म्हणून समजलेल्या सजीव निर्जीव वस्तूंपैकी एकही शाश्वत नाही. त्यातील कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी माझ्याकडे राहणार नाही. हे परीक्षा केल्यानं मनाला उमगतं, कळतं. जसं मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे ज्याप्रमाणे खेळातील नोटा खोट्या आहेत हे कळताच त्यातलं आपलं मन उडून जातं, तसं पिंड ब्रह्मांडाचं स्वरूप अर्थात त्यांचे 8ही देह माईक आहेत, नाशवंत आहेत याची खात्री पटताच त्यात गुंतलेलं आपलं मन मोकळं होतं. तसं पिंड आणि ब्रह्मांडाचं स्वरूप अर्थात त्यांचे 8ही देह माईक आहेत, नाशवंत आहेत याची खात्री पटताच त्यात गुंतलेलं आपलं मन मोकळं होतं. मन काय काय घेऊन येतं आपल्यासमोर? संपत्ती, उपाधी, मान मरातब, स्तुतीसुमनं, जुन्या आठवणी, आपण कमावलेलं गमावलेलं असं सारं काही ते आपल्यासमोर उभं करत असतं. त्या सर्वांचं स्वरूप कसं असतं ते समर्थांच्या शब्दात पाहणंच आपल्याला योग्य ठरेल. ते पुढे म्हणतात, दिसेल तितुके नासेल, उपजेल तितुके मरेल, रचेल तितुके खचेल. रूप मायेचे म्हणजे जे जे दिसते ते ते नाश पावणार, जे जे उपजते ते ते मरणार. म्हणजे ज्याचा ज्याचा जन्म होतो, उगवण होते ते ते मरणार. जे जे रचले ते ते खचणार, म्हणजे जे जे रचले जाते ते ते खचून जाणार. असे हे मायेचे रूप आहे. वाढेल तितुके मोडेल, येईल तितुके जाईल, भूतास भूत खाईल कल्पांतकाळी. म्हणजे ज्याची ज्याची वाढ होईल ते ते क्षय पावणार, जे जे येईल ते ते जाईल कल्पांत काळाच्या समयी. म्हणजे ज्या वेळेस या इहलोकाचा अंत होईल त्यावेळेस त्या समयी पंचमहाभूतांचा एका भूतात अनुक्रमे लय होईल, नाश होईल. पहा, काळाच्या अधीन चालणारा मनाचा व्यापार समर्थांनी या ओव्यांमध्ये किती स्पष्ट सांगितलाय. मन जे जे आणतं, उभं करतं, रचतं त्या सर्वांवर काळाची निर्विवाद सत्ता असते. त्यामुळं उत्पत्ती, स्थिती, लय हे काळाचे गुणधर्म मनानं योजलेल्या कल्पिलेल्या प्रत्येकाला लागू होतात. जे जे दिसतंय ते ते नाश पावणार आहे. जे जे जन्मलेत ते ते एक ना एक दिवस मरणार आहेत. जे जे रचलेलं आहे ते ते खचणार आहे. जे जे वाढतंय ते ते मोडणार आहे. इथं जे जे येतं ते ते सर्व इथून जाणार आहे. ते ते सर्व निघून जातं. असं हे मायेचं रूप आहे. इतकंच काय, कल्पांतवेळी पंचभूतातील एक एक तत्व दुसऱ्यास गिळंकृत करतं. म्हणजे सर्व पंचभूतांचा नाश होतो, ते नाश पावतात. जो पैसा कमवण्यासाठी आपण दिवस रात्र राबतो तो पैसा तरी आपला आहे का? पुष्कळ संपत्ती साठवली तरी इहलोक सोडून जाताना त्यातील एक छदामही आपल्या उपयोगी पडत नाही. हे कळत असूनही अशा बेभरवशी पैशाला आपण जन्मभर कवटाळून बसतो. कारण मनानं आपण त्यात गुरफटून गेलेलो असतो. मायाधिष्ठित सृष्टीतून मनानं आपल्या म्हणून आणलेल्या योजलेल्या वस्तूंना आपलं म्हणण्यात काहीच अर्थ नाही.
हे जेव्हा आपल्या लक्षात येऊ लागतं तेव्हा मनाचे आसक्तीचे पाश हळूहळू सैल होऊ लागतात. मी तूपणाच्या म्हणजेच द्वैतावर आधारित जितक्या म्हणून गोष्टी दिसतात त्या सर्व अशाश्वत आहेत, यात काहीच शंका नाही, असं समर्थ आपल्याला समजावित आहेत. मनुष्य मनालाही ते पटू लागतं, पण मग मनुष्य मन विचारतं, मी जो हे सर्व आतापर्यंत माझं म्हणत होता तो मी आहे तरी कोण? तो मी तरी शाश्वत आहे का? याचा उगम बिंदू कोण आहे? त्याला कसं शोधायचं? समर्थ सांगतात, हे मना, तू अंतरंगात उतरून विवेक विचारांच्या मदतीनं स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की देहधारक तितुके नासती, हे तो रोकडी प्रचिती, मनुष्य विन उत्पत्ती रेतकैचे. म्हणजे जितके देह उत्पन्न होतात ते सर्व नष्ट होतात. ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. माणसा वाचून माणूस कसा उत्पन्न होणार? वीर्य कसे उत्पन्न होणार? अन्न नसता रेत कैचे, औषधी नसता अन्न कैचे, औषधीस जीने कैचे. पृथ्वी नसता म्हणजे अन्न नसेल तर वीर्य कसे उत्पन्न होणार? झाडे असल्याशिवाय अन्न कसे उत्पन्न होणार? आणि पृथ्वी नसेल तर वनस्पती झाडे झुडपे कशी जगतील? याचाच अर्थ देहधारी जीव नाश पावतात. हा तर प्रत्यक्ष अनुभवच आहे. मग मी कोण? माझा जन्म कसा झाला? इथपासून सुरुवात करू. एका मनुष्यापासून दुसरा मनुष्य देह निर्माण होतो. मानवी शरीरातील वीर्य दुसऱ्या देहाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. हे वीर्य अन्नातून तयार होतं. अन्न वनस्पतीपासून तर वनस्पती मातीतून म्हणजेच पृथ्वीतून निर्माण होतात. मग हे पृथ्वीतत्व मनुष्य देहाच्या उत्पत्तीचं कारण आहे का? असं समर्थ सांगतात. समर्थ पुढे म्हणतात, आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायू नसता तेज नाही, ऐसे जगावे. म्हणजे आप नसेल तर पृथ्वी नसेल, तेज नसेल तर आपही नसेल, वायू नसेल तर तेजही नसेल, असे हे सर्व जाणून घ्यावे. या म्हणजे समर्थांना या ठिकाणी म्हणायचे की अजून सूक्ष्म विचार करत गेल्यास असं लक्षात येतं की पाणी नाही, आप म्हणजे पाणी नाही तर पृथ्वी नाही, तेज नाही तर पाणी नाही, आणि वायू नाही तर तेजही नाही. म्हणजे वायूपासूनच साऱ्यांची निर्मिती झाली असं म्हणता येईल. वायू हा तर जाणिवेचा वाहक, सर्वांच्या अंतर्यामी असलेली एकच एक जाणीव म्हणजे अंतरात्मा. मग हा अंतरात्मा मनुष्य देहाचं कारण आहे का? या अंतरात्म्याची चैतन्य शक्तीच सृष्टी संचलित करत असते. ती शक्तीच मनुष्य देहाच्या निर्मितीचं मूळ होय. पण अंतरात्म्यात अशी सृजन शक्ती निर्माण होते तरी कशी? समर्थ या शंकेचं समाधान करताना म्हणतात, ते पुढे सांगतात, अंतरात्मा नसता वायो कायचा, विकार नसता अंतरात्मा कायचा, निर्विकारी विकार कायचा. बरे पहा, म्हणजे अंतरात्मा नसेल तर वायू तरी कसा असेल, विकार नसेल तर अंतरात्मा तरी कसा असेल, आणि निर्विकाराच्या ठिकाणी विकार कसा असू शकेल? या सर्व गोष्टींचा नीट विचार करून पाहावा. पहा, अंतरात्मा शक्तिरूपानं आपल्याला भासतो. वायूच्या मदतीनं तो सृष्टीचं भरण पोषण करतो. मूळ मायेच्या पोटी तो विकारवंत झाल्यासारखा दिसतो. त्याच्याकडं विश्वाचं कर्तेपण आलं. करता ही भावना विकार दर्शवते. पण निर्विकार परब्रह्मात विकार असू शकेल का? याचा विवेकानं विचार करावा. इथंच आपल्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. अंतरंगातील विकार जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत परब्रह्मापर्यंत निश्चळापर्यंत पोहोचता येत नाही. याचं तात्पर्य असं आहे की पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, अंतरात्मा विकार नाही, निर्विकारी म्हणजे
निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, विकारी अंतरात्माही नाही. निर्विकार जे निर्गुण तेची शाश्वताची खूण, अष्टधा प्रकृती संपूर्ण नासिवंत. म्हणजे निर्विकार निर्गुण असे परब्रह्म हेच केवळ शाश्वत असते. बाकी संपूर्ण अष्टधा प्रकृती हे नाशवंत आहे. बघा, समर्थांना आपल्याला काही या ठिकाणी समजून सांगायचंय की विवेक विचार करून सूक्ष्म चिंतन करत गेल्यास आपलं मन विकाराचा एक एक टप्पा मागं सोडत जातं. पंचभूत आणि त्रिगुण यांनी मिळून बनलेली अष्टधा प्रकृती नाशवंत आहे याची सत्यता पटते. विकार रहित होण्यासाठी नामस्मरणासारखं दुसरं साधन नाही. भगवंताचं नामच विवेक प्रदान करतं. विकारांना घालवून मी कोण आणि देव कोण या प्रश्नांची उकल करण्यात मदत करतं. पहा, भगवंतापासून वेगळी म्हणजेच सध्याची आपली विभक्त स्थिती बदलून ती भक्त स्थितीत कशी परिवर्तित करायची, निज स्थिती असलेल्या या भक्त अवस्थेला आपला स्वभाव कसा बनवायचं याचा अभ्यास आज आपण करत आहोत. जड चंचल आसार विश्वाला मनात स्थान दिल्यामुळं आपल्याला ते सत्य भासतं, सत्य वाटतं. मनाच्या या भूमिकेत पालट घडवण्यासाठी सद्गुरू साधन देतात. साधनाभ्यासातून आपल्याला विवेकाची प्राप्ती होते. विवेकाच्या मदतीनं दृश्यातील अशाश्वत जड चंचल बाजूला सारलं की उरतो तो फक्त राम. त्यासाठी समर्थ अंतरात्म्याच्या उपासनेला अग्रक्रम देतात. अंतरात्मा हा जड ते निश्चळ या प्रवासातील मध्यबिंदू. अंतरात्म्याला अंतरंगात घट्ट धरलं की जड चंचळातील दुही दूर होऊन जाते आणि मन समाधानानं भरून जातं. विश्वाचं कर्तेपण अंतरात्म्याकडं आहे याची उपासना करून त्याच्या मदतीनं निश्चळाची अनुभूती घ्यावी असा समर्थांचा आग्रह आहे, असा समर्थांचा अर्जव आहे. त्यांनीही प्रभू रामांच्या कृपेनंच आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. त्यांच्या त्या दिव्य अनुभूतीचं वर्णन त्यांनी एका अभंगात केलेलं आहे. रामाचे भजन तेची माझे ज्ञान, तेने समाधान पावईन. रामासी वर्णिता देही वेदे हेता, झाली तन्मयता सहजची. राघवाचे रूप ते माझे स्वरूप, तेने सुखरूप निरंतर. रामदास म्हणे मज नेने गती, राम सीता पतीचे नी नामे. पहा, हा क्रमविकास आहे. प्रभू रामांच्या भजनात आपण जसं तन्मय होत जाऊ तसं आपलं मन राम रूपाशी तादाम्य म्हणजे एकरूप पाहू लागतं. आणि मग एक वेळ अशी येते की रामरूप हेच माझं स्वरूप आहे याची खात्री पटते. समर्थांनी घेतलेली ही प्रचिती आद्य गुरु महादेवांनीही घेतलेली होती. महादेव पत्नी उमेला सांगतात की उमा कहूँ मैं अनुभव अपना, सतहरी भजनू जगत सब सपना. रामाच्या भजनाखेरीज सर्व जग हे म्हणजे स्वप्नच आहे असा त्याचा अर्थ आहे. भजनानंच रामांचं आणि आपलं स्वरूप हे एकच आहे हे कळून येतं. आपल्याला ही अनुभूती न येण्याचं कारण म्हणजे भजनातील आपली तन्मयता कमी पडते. भजन मनापासून न केल्यामुळं आपल्याला ही अष्टधा प्रकृती अजूनही सत्यच वाटते. पंचभौतिक गोष्टींनाच खरं मानून प्रभू रामरूप आणि आपलं सध्याचं स्वरूप यामध्ये आपण प्रचंड प्रमाणात अडगळ करून ठेवलेली आहे. सारासार विचारानं भजनानं तिला दूर केलं की मन समाधानानं तृप्त होतं असं समर्थ सांगत आहेत. समर्थ पुढे सांगतात, नासिवंत समजून पाहिले तो ते अस्ताची नसते झाले.
सारे कळो आले. समाधान म्हणजे नाशिवंत जे आहे ते विचाराने जाणून मग त्याच्याकडे पाहू लागले की ते असून नसल्यासारखे होते आणि सारासार विवेकाने त्याचे सत्य स्वरूप कळाले की समाधान प्राप्त होते. पहा, संपूर्ण समाधान हीच खरं ज्ञान संपादन केल्याची खूण आहे. ज्ञान वृक्ष असंवेदनशील नसतं. खरं ज्ञान ज्याच्या जीवनात अवतरतं त्याचं जीवन समाधानानं काठोकाठ भरून जातं. या अगोदर उल्लेख आलेल्या बीइंग विथ द एंड इन माइंड अर्थात अंतिम ध्येय उरी बाळगून सुरुवात करा. या सूत्रानुसार सद्गुरू आपल्याला आहेत त्या परिस्थितीत समाधानी राहण्यास सांगतात. समाधान भंगलं की मन त्यावर विचार करू लागतं. जर तर किंवा असं तसं, असं असतं तर, तसं असतं तर, या चर्चा मग अंतरीच्या समाधानात बाधा आणू लागतात. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण जर सतत समाधानी राहिलो तर न कळतपणे आपण या नाशवंत जगाचा आपल्यापुरता नाश करत परमतत्वाशी तदाकार होण्याचा प्रयत्नच करत आहोत किंवा प्रयत्नच करत असतो. जे आहे ते चांगलंच आहे अशी मनाची एकदा का धारणा झाली की अमुक एक गोष्ट असली काय किंवा नसली काय, परिस्थिती अशी असली काय किंवा तशी असली काय, आपल्याला काहीही फरक पडत नाही. हा विवेकच सद्गुरू आपल्याला शिकवित असतात. युवराज पद मिळणार म्हणून जो हुरळून गेला नाही, वनवासात जावं लागणार म्हणून जो खिन्न दुःखी झाला नाही, अशा सम्यक स्थितीत असणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाच्या अखंड स्मरणानंच जगाचं मिथ्यत्व आपल्याला उमजतं. विश्वाचं खोटेपण खऱ्या अर्थानं उमगलं की अंतरीचं समाधान अभंग राहतं. त्यामुळंच तर श्री समर्थ सद्गुरूंसारखे संत राम करता हे पालुपद सतत आळवीत राहतात. तुमचा प्रपंच माझ्यावर सोपवा अशा वचनांतून जसं सद्गुरू जडामध्ये रुतलेल्या आपल्या मनाला निश्चळाकडं घेऊन जात असतात, चंचळात आपलं जसं मन असतं त्याच स्वरूपात ते निश्चळात जाऊ शकत नाही. बघा, सोवळ्यातील आई पारोशा मुलाला कडेवर घेऊ शकत नाही, पण कुणी मध्यस्थानं त्या मुलाचे कपडे काढून त्याला विवस्त्र केलं तर आई त्याला लगेचच जवळ घेते. तसं आपण आपलं जडात लडबडलेलं म्हणजेच विकारी पारोसं मन घेऊन निश्चळात जाऊ शकत नाही. त्यासाठी सद्गुरू मध्यस्थी करतात. ते आपल्या मनाला विवस्त्र करतात म्हणजे स्वच्छ पवित्र करतात, विकारांच्या पसाऱ्यातून बाहेर काढतात. मगच आपलं मन निश्चळ परम तत्वाशी तद्रूप होतं, एकरूप होतं. एक लक्षात घ्या, चंचळ आणि जडाचा फार विचार करण्याची जरूरत नाही. हे आपल्याला पटतं कारण आपण सद्गुरूंवर प्रपंचाचा भार टाकलाय ना, मग ते जे करतील ते माझ्या कल्याणाचंच असेल असा दृढ विश्वास वाटू लागला म्हणजे निश्चळाशी एकरूप व्हायला फारसा वेळ लागत नाही. पुढे, विवेके पाहिला विचार मनास आले सारासार, येणेकरिता विचार सदृढ झाला. म्हणजे आपण विचार करू लागलो की आपोआप मनात सारासार विवेक जागृत होतो आणि मग शाश्वत परब्रह्माविषयीचा विचार सदृढ होऊ लागतो. शाश्वत देव तो निर्गुण, ऐसी अंतरी बाणली खून, देव कळला मी कोण, कळले पाहिजे. म्हणजे शाश्वत देव हा निर्गुण आहे ही खूण अनुभवाने अंतरात बांधते. याप्रमाणे देव कोण हे कळले तरी मी कोण हे कळायलाच हवे. मी कोण पाहिजे कळले, देहतत्व तितुके शोधिले, मनोवृत्तीचा ठाई आले. मी तूपण म्हणजे मी कोण आहे
हे कळायला हवे. म्हणून प्रथम देहाचा तत्वाने निराश केला, तेव्हा मग मी कोण, मीपणा, मी तूपणा हा मनोवृत्तीच्या ठिकाणी आहे असे वाटले. सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहता, मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले. म्हणजे याप्रमाणे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण इत्यादी सर्व देहांचा विचाराने निराश झाला की मी म्हणून कोणी शिल्लकच राहत नाही. तत्वाचा निराश केला की त्या तत्वामध्ये मी तू पणही नष्ट होऊन जाते. दृश्य पदार्थची ओसरे तत्वे तत्व तेव्हा सरे, मी तू पण हे कैचे उरे. तत्वता वस्तू म्हणजे जेव्हा एका तत्वाचा दुसऱ्यात लय होतो तेव्हा सर्व दृश्य पदार्थच माईक आहेत हे कळून येते. मग मी तूपणा तरी कसा उरणार, फक्त आत्मवस्तू तेवढी उरते. पहा, समर्थांना या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे. प्रपंच विश्व आसार आहे याची खात्री पटून आता देव कोण याचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नांना गती येऊ लागते. देव कोण या प्रश्नाचं उत्तर मी कोण या प्रश्नाच्या उत्तराशीच निगडीत आहे. मी देह नव्हे, देह तर दुसऱ्या देहधारीच्या वीर्यापासून तयार होतो, वीर्य अन्नातून, तर अन्न वनस्पतीपासून, असं करत करत या देहाचं कर्तृत्व अंतरात्म्याकडे येतं. पण तोही परब्रह्मातील विकारच होय. हा विकार दूर झाला की दृश्यातील एक एक वस्तू असत्य मानून बाजूला पडू लागते. एक तत्व दुसऱ्यात लय होऊ लागतं. माझं अधिष्ठान उरत नाही, मी राहतच नाही असा प्रत्यय येतो. या प्रत्ययापर्यंत आपल्याला ईश्वराचं अधिष्ठान जाणवत असतं. पण शेवटी जेव्हा आपलं मन अंतरात्म्याच्या विकाराला मान्य करतं, त्यालाही दूर सारतं, तेव्हा मी तू हे द्वैतही सरतं आणि उरतं ते निश्चल परब्रह्म. द्वैत भाव विरला की परमेश्वराला वेगळेपणानं बघताच येत नाही. देवाला शोधता शोधता आपणच देव होऊन जातो. तुकाराम महाराज देखील एका अभंगात म्हणतात, देव पहावयासी गेलो तव तो अंगे देवची झालो. समर्थही आपल्याला तेच सांगत आहेत. पुढे समर्थ सांगतात, पंजीकर्ण तत्व विवरण महाकाव्ये वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे. म्हणजे पंजीकरण तत्वविवरण करून महाकाव्यांच्या साह्याने मीपणा विरहित आत्मनिवेदन करून अनुभवले पाहिजेत. देवा भक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ, उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा. म्हणजे याचप्रमाणे देवाच्या आणि भक्तांच्या मुळाचा शोध घेऊन पाहू लागल्यावर सर्व उपाधींचा निराश होऊन उपाधी वेगळा निरुपाधी केवळ आत्मा तेवढा शिल्लक राहतो. मी पण ते बुडाले, विवेके वेगळे पण गेले, निवृत्ती पदास प्राप्त झाले. उन्मनी पद म्हणजे मी पण नाहीसे होते, विवेकाने वेगळेपणा द्वैतही जाते आणि मायेच्या वेड्यातून निवृत्त झालेले मन उन्मन बनते आणि नंतर तो साधक परब्रह्माशी ऐक्य पावतो, तदाकार होतो, एकरूप होतो. पहा, समर्थ आपल्याला या ठिकाणी काय सांगतायत की मी तू पण सरलं की ईश्वर ही संकल्पना देखील संपुष्टात येते आणि केवळ निरुपाधिक आत्मा शिल्लक राहतो. मनाचा गुणधर्म सोडतं, वृत्ती सोडून निवृत्त होतं. मनाची ही उन्मनी अवस्था सद्गुरु कृपेनं प्राप्त होते. मी पण नाहीस होऊन आत्मभान जागृत झालं की काय होतं हे समर्थ पुढे सांगत आहेत. ते म्हणतात, विज्ञान राहिले ज्ञान, ध्येय राहिले ध्यान,
सकळ काही कार्याकारण पावोन सांडिले. म्हणजे स्वस्वरूपानुभवात ज्ञानही शिल्लक राहत नाही. स्वतः ध्येय रूप झाल्यामुळे ध्यानही उरत नाही. आ ब्रह्मस्तवापर्यंत सर्व काही कार्यकारण सापेक्ष आहे असे समजून त्या सर्वांचा त्याग केला. जन्म मरणाचे चुकले, पाप अवघेची बुडाले, येम यातनेचे झाले निसंतान. म्हणजे जन्म मरणाचे फेरे चुकले, म्हणजे 84 लक्ष योनींचे फेरे चुकले, सर्व पाप नष्ट झाले आणि यमयातनेची भीतीही नष्ट झाली. निर्बंध अवघाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकची वाटला. सकळ काही म्हणजे बंधन सर्वस्वी नष्ट झाले, विचाराने मोक्ष प्राप्ती झाली आणि मनुष्य जन्माचे सार्थक झाले असे वाटले. नाना किंत निवारले, धोके अवघेची तुटले, ज्ञान विवेके पावन झाले. बहुत लोक म्हणजे नाना प्रकारचे शंका संशय नाहीसे झाले, कुठलीही भीती राहिली नाही. ज्ञानाचा विवेक केल्याने अनेक लोक पवित्र झाले. बघा, समर्थ म्हणतायत की आत्मज्ञान आत्मानात्मक विवेक यांच्या जोरावर सर्व शंका फिटून जातात, तुटून जातात. जन्म मरणाचं चक्र म्हणजे 84 लक्ष योनींचं चक्र थांबतं, पाप लयाला जातं. यम यातनातून साऱ्या बंधनातूनच सुटका होऊन मन उन्मन्न होतं आणि त्याच्या मूळ स्वभावात स्थित होतं. मनाची स्वाभाविक स्थिती म्हणजे भगवंतापासून ते कधीच विभक्त नसतं. असं उन्मत्त मन केवळ भक्तापाशीच असू शकतं. परमात्म्याचे असे परमभक्तच भक्तीचे मळे फुलवत पतितांना पावन करत राहतात. पतित पावनाचे दास तेही पावन करीती जगास, ऐसी ही प्रचित मनास बहुतांच्या आली. म्हणजे पतित पावन अशा प्रभू रामांचे दास असतात, ते सर्व जगाला पावन करतात अशी प्रचिती अनेकांच्या मनाला आलेली आहे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.